सगळे मित्रमैत्रिणी, आज आमचा निरोप समारंभ ऐकूनच जरा वेगळं फील होत आहे. आमचा निरोप म्हणजे जवळजवळ 13 वर्ष वावरत आलेली ही शाळा आता दुरावणार. लहानपणापासून ते आता इथपर्यंत आम्हाला सांभाळत आलेले सर्व शिक्षक, मावशी, ताई, भाभी, अगदी आमचा वर्ग, फळा, बेंच, ग्राउंड सर्व क्षणात दूर दूर जात आहे. यामुळे मन जरा इन्सेक्युअर आणि डिस्टर्ब झाले. ही शाळा म्हणजेच आपले काका म्हणजे श्री DS कुलकर्णी सर यांच्यामुळेच उभी राहिली. म्हणजे आई उल्लेख करताना नेहमी म्हणते की काका होते म्हणून इंदापूर सारख्या ठिकाणी इंग्लिश मीडियमची शाळा तरी भेटली. आता त्यांच्यानंतर आदरणीय अमोल सर आणि संपदा मॅडम यांनी त्यांच्या या कार्याला पुढे चालू ठेवलं आहे. शिक्षण, वेगवेगळे उपक्रम आणि बरंच काही. लहान असताना फारसं नाही करायचं म्हणतात, पण आता मोठं होतोय तसं जगात काय चाललंय, किती कॉम्पिटिशन आहे हे पाहिल्यावर थोडं रिलॅक्स वाटतं की आमचं नशीब छान होतं म्हणून ही शाळा आम्हाला भेटली. मला अमोल सरांचे आणि संपदा मॅडमचे विशेष आभार मानायचे आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला खूप छान फॅसिलिटीज मिळाल्या आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शनही मिळालं. सरांच्या स्पीचमधील प्रत्येक वेळच्या नवीन गोष्टीचं कायम आकर्षण असायचं आणि यापुढे तुमच्या सर्व इन्स्पायर करणाऱ्या गोष्टी ऐकायला आवडतील. घरी आईबाबांनंतर सर्वात जास्त काळजी घेणारे ते म्हणजेच माझे सर्व शिक्षक. अभ्यासासोबत संस्कारही दिले, चांगल्या वाईटाची समजही दिली, तर कधी व्हेरी गुड म्हणून आमचं कौतुकही केलं. वैशाली मॅडम म्हणजे आमच्या आवडत्या मॅडम, कारण वर्षभरात आमच्यावर सुपरविजनला ह्याच मॅडम असायच्या. कधी सॉफ्ट कधी कठोर वागण्याचा अक्षरा मॅडम. नम्रपणे बोलण्याचा यांचा स्वभाव खरंच घेण्यासारखा आहे. स्वाती मॅडम मराठीमधील काना, मात्रा, वेलांटी, उकार यांचे धडे आमच्याकडून गिरवून घेणाऱ्या आमच्या पहिल्या मॅडम. मराठीची नवीन ओळख या मॅडमनीच करून दिली. गोष्ट सांगणाऱ्या मॅडम म्हणूनही आम्ही त्यांना ओळखतो. नेहमी समजावून सांगणाऱ्या, नेहमी हसत राहणाऱ्या मॅडम. त्यांचा एक शब्द अजूनही कायम तसाच आहे, जो मी इयत्ता पहिलीला असताना होता. या वर्गात आल्या की नेहमी बाळांनो अशी हाक मारायच्या आणि अजूनही त्या तशीच हाक मारतात. समीक्षा मॅडम, सायली मॅडम, मृणाली मॅडम आणि गजगे मॅडम नवीन असल्यामुळे आमच्यावर शिकवायला कधी आल्या नाहीत, पण सुपरविजनला त्यांनी त्यांच्या स्वभावाचे ठसे आमच्यावर उमटवले आहेत. कम्प्युटरचे ज्ञान देणारे आमचे रुचिरा मॅडम. आम्हाला लॅबमध्ये घेऊन जायच्या तेव्हा अर्धी मुलं प्रॅक्टिकल करत असताना आम्हा बाकीच्यांना शांत करण्यातच अर्धा वेळ जायचा, पण तरी त्या कधी आमच्यावर रागवल्या नाहीत की ओरडल्या नाहीत, नेहमी हसतच आमच्याशी बोलायच्या. आम्हाला चौथीला मॅथ्स शिकवणाऱ्या सुगंधा मॅडम. त्यांचा जास्त सहवास आम्हाला लाभला नसला तरी जेवढा वेळ त्या आमच्यासोबत होत्या तो नक्कीच चांगला होता. कोणत्याही शिक्षकांनी आम्हाला फेविकॉल किंवा सेलोटेप आणायला ऑफिसमध्ये पाठवलं की भीतीच वाटायची, कारण वस्तू देण्याआधी त्यावरचे 100 प्रश्न विचारपूस करणाऱ्या पुन्हा मॅडम तिथेच असायच्या. काय हवंय, कशाला हवंय, कोणी सांगितलं, अर्धाच कडून या, 2-3 देऊ नका, काम झालं की वस्तू लगेच ऑफिसमध्ये आणून घ्या, अशा अगदी कडक शब्दात सुरवायच्या आणि त्यानंतर ती छोटीशी वस्तू हातात मिळायची. तोंडावर स्पष्ट बोलणाऱ्या पण नंतर स्वतःच खळखळून हसून आम्हालाही हसवणाऱ्या पूनम मॅडम. त्यांचा गोड स्वभावाप्रमाणे हसत खेळत शिक्षण देणाऱ्या आमच्या अरुणा मॅडम. ऐकून कंटाळा आला की मॅडमना फक्त बोलायचं बोर झालंय, मग मॅडम लगेच वेगवेगळे सायन्समधील गमती जमती सांगून आम्हाला फ्रेश करायच्या. त्यांच्यासोबत हसत खेळत पिरियड कधी संपायचा हे आम्हाला कळायचंच नाही. इतिहासाची आवड निर्माण करणाऱ्या आणि ती आवड कायम राहील याकडे जातीने लक्ष देणाऱ्या नीलम मॅडम. यांचा सहवास फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापुरता नसून ते वैयक्तिक आयुष्यातही होता. आपण समाजात कसं वावरलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, माणूस म्हणून कसं राहिलं पाहिजे याबद्दलचे असे बरेच धडे मॅडमकडून नेहमीच शिकायला मिळाले. पण एकदा की या चिडल्या की मग मान खाली घालून ऐकून घेण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नसायचा, कारण यांना शांत करणे अवघडच. मांडण्याची संधी देणार आणि जर त्यात आम्ही पॉलिटिक नसलो तर तेवढ्याच आवेगाने आम्हाला चांगलं म्हणणाऱ्या आणि आमचं कौतुक करणाऱ्या नीलम मॅडम. विकास सर यांचं शिकवणं, समजून सांगणं याला कोणीच चॅलेंज करू शकत नाही, पण यांचाही सेम प्रॉब्लेम. चिडल्यावर यांना शांत करणं अवघड, पण आमच्यासारखी मुलं असल्यावर शिक्षकांचा संयम सुटणारच ना. शिक्षक तरी काय करणार, मॅथ फिलिंग कसं करावं, शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर, पाठ कसे करावे, कोणत्या नवीन ट्रिक्स लक्षात ठेवाव्या हे अचूकपणे सांगणारे, आमच्याकडे जातीने लक्ष देणारे आणि आमच्याकडून अभ्यास करून घेणारे आमचे विकास सर. या सरांनी तर कायम आमच्यावर अन्यायच केला असं मी म्हणेन.
मुलींनी कितीही त्रास दिला तरी त्यांना कधीही न मारणारे पण आमच्यावर एकदम हक्काने हात साफ करणारे देशमुख सर. डाव्या हाताने मारायचे तरी पण त्रास दिला तरी त्यांना कधीही न मारणारे पण आमच्यावर मात्र एकदम हक्काने हात साफ करणारे देशमुख सर. डाव्या हाताने मारायचे तरी पण पाटण चोळायला लागायचे, एवढे जोरात मारायचे. खरं तर शाळेत मुलांना मारायला बंदी आहे, पण घरातूनच सर्व शिक्षकांना सांगितलं होतं की काय करायचं ते बिनधास्त करा, आमची काही तक्रार नाही. त्यामुळे बऱ्याचदा माझ्यावरच सगळ्यांचा डाव. त्या शिक्षकांनी दुष्टपणाने आम्हाला कधीच मारलं नाही. देशमुख सरांचे हिंदी शिकवण्याचे कौशल्य खूप छान आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी हिंदीचा अभ्यास करायची कधी वेळच आली नाही, कारण त्याआधी सरांनी सर्व प्रकारची तयारी करून घेतलेली असायची. नेहमी हसतमुख असणारे आमचे देशमुख सर. शिल्पा मॅडम, हिंदी शिकवण्यात यांचा हात तर कोणीच धरू शकत नाही. यांचं ड्रॉइंग खूप सुंदर आहे. आमच्याकडून विविध खेळ घेऊन आम्हाला तालुका तसेच जिल्हा स्तरावरही खेळायला नेऊन खूप छान अनुभव दिले आहेत. नेहमी कौतुक करणाऱ्या, आमच्यासोबत आमच्याप्रमाणे होऊन शिकवणाऱ्या आणि वेळेला ग्राउंडवर नेऊन पायावर छड्या मारणाऱ्या शिल्पा मॅडम. आमच्यासोबत गप्पा गोष्टी करायला, आम्हाला हसवायला त्या आमच्यासोबतच असतात. आमच्या या सरांना कधीच आमची क्लास टीचर असण्याची गरज भासली नाही, कारण आम्ही कोणत्याही वर्गात शिकत असलो तरी हे सर नेहमी वर्गात हक्काने यायचे आणि आले की त्यांच्या नजरेत धाक असायचा आणि आवाजात एवढी धार असायची की शांत राहण्याशिवाय ऑप्शनच नसायचा. आता जरीही आम्हाला शिकवायला नसले तरी अगदी अजूनही हक्काने आमची कॉलर पकडून जाब विचारतात असे आमचे टिकोणे सर. पण हेच सर बाहेर पिकनिकला गेल्यावर किंवा डान्सची प्रॅक्टिस करताना मित्र असल्यासारखे एकदम फ्री व्हायचे. टिकोणे सर आणि विकास सर यांनी आम्हाला 8वीला असताना नाटू नाटू डान्स जेव्हा शिकवला तेव्हा झालेली ती आमच्याकडे त्या सर्व आठवणी कायम लक्षात राहतील. दरवर्षी इयत्ता 9वीला फिक्स असणारे क्लास टीचर म्हणजे महाजन सर. त्यांचा पिरियड कधी संपायचा ते समजायचंच नाही. असंच खेळत मराठी शिक्षण देणारे, कोणताही भाग अगदी व्यवस्थित समजून सांगणारे आणि त्याचा सातत्याने सराव करून घेणारे महाजन सर. त्यांच्या समोर कोणतीही इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होतेच. ते जेवढे मोकळे तेवढे स्ट्रिक्टही आहेत. त्यांच्या मनाविरुद्ध वागलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. 9वीचं वर्ष यांच्या सहवासात एकदम मजा मस्तीत तसेच अभ्यासातही कसे सरले हे कळलेच नाही. पण मराठीच्या क्लासला मस्करी करायची त्यांची सवय अजून गेली नाही. ते असले का सर्व वातावरण हसरा खेळता असतो. अचानक आलेल्या संकटाची जळही आम्हाला लागून न देता आम्हाला इंग्लिशसाठी एकदम उत्तम शिक्षक म्हणजेच हिंदी सर मिळाले हे आमचं भाग्य. याबद्दल शाळेचे आम्ही नेहमी ऋणी राहू. ज्या मॅडमचं नाव ऐकून 4-5 वर्षांपूर्वी मला भीती वाटायची ती भीती आजही कायम आहे. गेले 2 वर्ष ते आम्हाला सायन्स शिकवतात, पण त्यांच्या पिरियडला पाठ वळून मागे बघण्याची हिंमत झाली नाही कधी. मी आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल रंजिता मॅडम यांच्याबद्दल बोलतोय आणि आता बोलता नाही पण माझ्या मनात दडदड होते. रंजिता मॅडमच्या केबिनमध्ये नेऊ काही शिक्षकांची एकच धमकी आम्हाला शांत बसायला पुरेशी असायची. गेली अनेक वर्षे सायन्स शिकवणाऱ्या, परंतु दरवर्षी शिकवताना त्यात नवीन आणणाऱ्या तसेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने नवनवीन व्हिडिओ म्हणजेच नवीन व्हर्जनने शिकवणाऱ्या मॅडम. त्यांच्या पिरियडला मात्र पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. काही महिन्यांपूर्वी थ्रोट इन्फेक्शनमुळे मॅडमना बोलता येत नव्हतं, त्यामुळे त्या पिरियडवरही यायच्या नाहीत. एकीकडे आम्हाला बरं वाटलेलं, त्यांना त्रास होतो म्हणून नाही तर आम्हाला ऑफ पिरियड मिळेल म्हणून. ऑफ पिरियड मिळणे ही सगळ्यात आनंदाची गोष्ट असते, पण त्याचाही आनंद नीलम मॅडम आणि मधुरा मॅडम यांनी घेऊन दिला नाही. त्यांनी येऊन आमचा सिलेबस पुढे नेला आणि एवढं मात्र होऊन सुद्धा रंजिता मॅडमनी ऑनलाईन तसेच व्हिडिओद्वारे शिकून सिलेबस पूर्ण केला. स्वतःच्या तब्येतीपेक्षा कर्तव्य जास्त महत्त्वाचं असतं हे तेव्हा समजलं. पाटील मॅडम, तुम्ही तेव्हा हातात हात घेऊन रेषा वेगवेगळे आकार काढायला शिकवलं नसतं तर कदाचित आज आम्ही चांगले लिहू शकलो नसतो. हेच लागल्यावर तेव्हा तुम्हीच सावरलं नसतं तर कदाचित आजही आम्ही आमच्या पायावर सक्षमपणे उभे राहू शकलो नसतो. आमचे रडणारे डोळे तुम्ही पुसले, तेव्हा तुमचे धपाटे खाल्ले नसते तर कदाचित आज आम्हाला चांगलं वळण लागलं नसतं. मला तर अभ्यासाची सवय फक्त तुमच्यामुळेच लागली, कारण होमवर्क क्लासवर्क सगळं तुम्हीच करून घ्यायचात. वेळेला वटारलेले डोळेही दाखवलेत, पण तेवढ्याच प्रेमाने डोक्यावरून हातही फिरवलात. मॅडम म्हटल्यावर पहिला चेहरा डोळ्यासमोर येतो तो तुमचाच, कारण अगदी लहान वयात तुम्हीच आम्हाला घडवलात. आता सगळ्यात शेवटी राहिल्या त्या म्हणजे आमच्या मॅडम.
आमच्या मॅडम बोलल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय. हो, आमच्या मॅडम म्हणजेच आमच्या मॅडम, कारण त्याही आमच्याबद्दल बोलताना नेहमी माझी मुलं संबोधतात. आमच्या मधुरा मॅडम नावाप्रमाणेच मधुर, पण त्यापेक्षाही जास्त कडक आणि शिस्तप्रिय. रोज वर्गात आल्या कोणी काही कंप्लेंट केली नाही असं झालंच नाही. रोज कोणाचे तरी काही ना काही प्रॉब्लेम असायचे आणि कधी कधी मॅडमही वैतागून निघून जायच्या. बसण्याच्या जागा तर अगदी शेवटपर्यंत बदलत होत्या, पण शेवटी मॅडमच कंटाळल्या. त्यांच्याशी बोलताना वागताना कधी मॅडमसोबत बोलतोय असं वाटलंच नाही. त्या नेहमी आईसारख्या जवळच्या वाटतात आणि म्हणूनच वर्षभरात आई एवढंच त्यांनाही खूप त्रास दिला. मॅडम आमच्यावर चिडतात, रागवतात, काही बोलतात, पण इतर जर कोणी शिक्षक आम्हाला रागवले तर त्याचं दुःख आमच्या मॅडम नाही होतं. मग कितीही रागवलेल्या असल्या तरी त्याच पुन्हा आमच्या जवळ बोलायला यायच्या, समजावून सांगायच्या. कोणताही इव्हेंट असू द्या, आमच्या मॅडमची आमच्यासोबत फोटो काढण्याची नेहमी घाई असायची. आता तेच फोटो फक्त आठवणीपुरती राहतील, कारण आता आमचा आगाऊपणा, बडबड, मस्ती सहन करायला आमच्या मॅडमच नसतील आणि आम्ही शाळेत नसू. शाळेत येणार नाही संकल्पना केवढी बोचणारी आहे. शाळा नाही म्हणजे लेट आल्यावर गेटमध्ये अडवणारी ताई, मावशी नसणार. तसेच संध्याकाळी कधी कधी 100 वेळा मस्का मारून लपून छपून आमच्यासाठी अर्धा कप चहा देणाऱ्या भाभी नसणार. वाढलेले केस पाहून असेंब्लीला बाहेर काढणारे टिकोणे सर किंवा देशमुख सर नसणार. केसांवर चपचपून तेल तापणारे विकास सर किंवा महाजन सर नसणार. एवढे मोठे झाल्यावरही दर सोमवारी शाळेत आल्यावर नखे कापले की नाही ते पाहायला मधुरा मॅडम नसणार. शिकवताना लक्ष देत नाही म्हणून वर्गातून चिडून निघून गेलेल्या रंजिता मॅडम आणि नीलम मॅडम नसणार. आता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर होमवर्क न केलेल्या मुलांची नावे येणार नाहीत, ना कसली कंप्लेंट येणार. हे सगळं आता नाही या कल्पनेने भीती वाटते. सर, मॅडम, आम्ही शेवटी तुम्हाला आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून त्रास देतो असं तुम्ही सगळे नेहमी म्हणता आणि ते खरंही असेल. पण आमच्यातील काही नैसर्गिक बदलांमुळे किंवा आमच्या वाढत्या वयामुळे कळत नकळत आमच्याकडून चुका झालेल्या किंवा होत असतील, त्यामुळे सर्वांच्या वतीने मी तुम्हा सर्व शिक्षकांची माफी मागतो. हे सगळं खरं असलं तरी अभिमानाने एक गोष्ट सांगतो की आम्हा सर्व मुलांचं तुम्हा सर्व शिक्षकांवर आणि आपल्या शाळेवर मनापासून प्रेम आहे आणि ते कायम राहील असे मी तुम्हाला वचन देतो. शेवटी एवढंच म्हणेन की मारलं म्हणून घडलो बिघडलो नाही आणि बिघडणारही नाही. शिक्षकांनी मारलं म्हणून आम्ही बिघडलो नाही आणि बिघडणारही नाही. माझ्या या शाळेला आणि इथल्या शिक्षकांना आयुष्यात कधीच विसरणार नाही.